श्याम चौकात असलेल्या जेडी मॉल समोर घुमंतू लोकांनी अनेक दिवसांपासून अतिक्रमण केल्याने येथे ऑटो चालकांना ऑटो पार्किंग करण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे। अशात ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांच्या नेतृत्वात सिटी कोतवाली पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके सुद्धा दाखल होऊन त्यांच्याकडे ऑटो चालकांनी आपल्या समस्या स्पष्ट केल्या। शहरातील राजकमल उड्डाणपुलाखाली अनेक दिवसांपासून घुमंतू लोकांनी उघड्यावरच आपला संसार थाटला आहे। यात अद्यापपर्यंत मनपा अतिक्रमण विभागाला अतिक्रमण कारवाई करण्याची हिंमत धजावत नाही, तर त्याकडे दुर्लक्ष करून इतर ठिकाणी अतिक्रमण कारवाई केल्याचा गाजावाजा करीत आहेत। तर दुसरीकडे याच अतिक्रमणचा श्याम चौकात असलेल्या जेडी मॉल समोर ऑटो चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। ऑटो पार्किंगच्या जागी घुमंतू लोकांनी अतिक्रमण केल्याने अखेर ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी ऑटो चालकांना सोबत घेऊन सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्याकडे निवेदन सादर केलेत। यात श्याम चौकात पोलीस अधिकाऱ्यांनी नितीन मोहोड सोबत पाहणी सुद्धा केली। मी नितीन मोहोड ऑटो संघटना अमरावती याच्याशी जोडलेलो आहे आणि आम्ही आज एक निवेदन घेऊन आलो। सिटी कोतवालीच्या सिनियर पीआयला ते एसीपी बसले होते, त्यांना आम्ही सांगितलं की श्याम ट्रॉफिकच्या समोर जो जेडी मॉल आहे म्हणजे जोशी मार्केट ते नंतर बनलेलं आहे, त्यांना पार्किंग खाली प्रस्तावित केलं आहे। भिवाऱ्यामध्ये ते कोणी वापरत नाही भिवाऱ्याचं पार्किंग, आणि हे फुटपाथ जे लोकांच्या चालण्यासाठी पादचारी फुटपाथ आहे त्याच्यावर अतिक्रमण केलं आहे जोशी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी, आणि ते स्वतःचे स्कूटर लावतात आणि रेलिंग केलेलं आहे इलिगली, ते तोडा म्हणून आता आम्ही मागणी करणार आहे। आणि त्यामुळे काय होतं की तिथे येणारे कस्टमर बायका मुली या आमच्या ऑटो स्टॉपवर स्कूटर लावतात, आणि त्यामुळे आणि त्यांच्याही कोण भांडणं करत असल्यामुळे आमचे ऑटो रस्त्यावर पार्क करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅफिकवाल्याचे मेमो देतात। हे चालणार नाही, आणि त्यातल्या त्यात आमच्या स्टॉपवर आगंतुक पारधी समाजाच्या लोकांनी तिथे अतिक्रमण केलेलं आहे। ते घुसतात तिथे, घाणेरड्या तिथे विष्ठा करतात, तिथे स्वयंपाक बनवतात, ते लहान लहान मुलं तिथे दारू पिऊन येतात, बायका भांडणं करतात आमच्या ऑटोवाल्यांची, त्यामुळे ऑटोवाले कंटाळून रस्त्यावर येतात, आम्हाला मेमो मिळतो। हे चालणार नाही, आम्ही तसं निवेदन दिलेलं आहे। महानगरपालिकेला पण आम्ही निवेदन दिलं आहे। 15 तारखेला आम्ही आमच्या स्टॉपचं रीतसर उद्घाटन करणार आहे। 500-600 ऑटो चालक तिथे येतील, तत्पूर्वी त्यांनी तो प्रश्न सोडवावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे, नाहीतर मला आंदोलन करण्याला तुम्ही भाग पाडू नका असं माझं म्हणणं आहे। या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके सुद्धा दाखल झाल्यात। त्यांच्याकडे सुद्धा विषय सादर करण्यात आला, मात्र अतिक्रमणचा विषय आमच्या विभागाकडे येत नसून मनपा अतिक्रमण विभागाकडे येतो असे यावेळी स्पष्ट केलेत। अनेक ऑटो चालकांनी आपल्या समस्या पोलीस निरीक्षक रीता उईकेसह पोलीस निरीक्षक कोटनाके यांच्यासमोर सादर केल्यात।